बाळाला जन्म देणं हा आईचा पुनर्जन्म असतो। मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर असाच एक बाका प्रसंग एका महिलेवर उडवला। रात्र वैऱ्याची होती, पण देवाच्या रूपात एक जण धावून आला। त्याने बाळाचा आणि आईचा दोघांचा जीव वाचवला। व्हिडिओ कॉलवर महिलेची डिलिव्हरी। फिल्मी रॅन्चोची कहाणी झाली खरी। बुधवारी मध्यरात्री रेल्वे फलाटावर थरार। मुंबईच्या राम मंदिर स्थानकातील प्रकार। गोंडस चिमुकलीचा चेहरा पाहून आनंदलेला हा आहे मुंबईचा रियल रॅन्चो विकास बेंद्रे। 2009 मध्ये आलेल्या 3 इडियट चित्रपटात रॅन्चोनं भर पावसात महिलेची प्रसूती केल्याचा सीन होता। तोच प्रसंग विकासनं रियल लाईफ मध्ये खरा करून दाखवलाय। त्याचं झालं असं की बुधवारी रात्री 1:15 वाजता मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या। यावेळी विकासनं धाडस दाखवत क्षणाचाही विलंब न करता ट्रेनची इमर्जन्सी चेन खेचली। त्यानंतर राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकासनं तात्काळ डॉक्टर मैत्रीण देविका देशमुखला व्हिडिओ कॉल केला। तिच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासनं यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली। मध्यरात्री 1:15 वाजेच्या सुमारास राम मंदिर स्थानकात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला। माझ्या हातून ती गोष्ट बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे घडली। त्यांनी चांगल्या प्रकारे गाईड झालं आणि छान प्रकारे सगळ्या गोष्टी झाल्या। ते नंतर रिअलाइज झालं। तोपर्यंत मी असं नाही की मी एकदम बिंदास होतो किंवा असं काही नाही, मी आतून खूप घाबरलेलो होतो। पण त्या ठिकाणी मला कुठेतरी एक धीर धरायचा होता। आईला, त्या बाळाच्या आईला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅनिक नव्हतं करायचं। पॅनिक जर मी झालो असतो त्या ठिकाणी तर ती बाळाची आई खूप पॅनिक झाली असती, कारण त्यांची सिच्युएशन खूप खराब होती। सो मी त्या ठिकाणी थोडंसं कसं असतं, माणसाचं बिहेव बघितल्यानंतर समोर थोडंसं एक माणूस रिलॅक्स होतो। त्या पद्धतीनं मग मी त्या ठिकाणी एक स्टँड निर्माण केला। देविका यांनी विकास बेंद्रे यांना व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजावून सांगितली। विकास बेंद्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन केलं, ज्यामुळे गर्भवती महिलेची यशस्वीरित्या प्रसूती झाली। असं करून आम्ही मग त्या प्लॅटफॉर्मवरती बाजूला तिला झोपवलं आणि मग त्यानंतर बाळ आलं। ते कशात घ्यायचं, मग कोणाकडे टॉवेल होता का, नॅपकिन होता का, काय जे काही होतं त्याच्यात मग बाळाला घेतलं। त्यानंतर नाभिनाळ कापण्यासाठी काय लागेल ते जवळपास जी काही सामग्री होती अवेलेबल, कारण काहीच नव्हतं ॲक्च्युली। सो मग कोण उघडं आहे, मग चहावाला उघडा आहे का, मग एक टपरी उघडी आहे, मग तिकडनं लायटर आणणं आणि कात्री आणणं, असं आम्ही इथे केलं। मी म्हटलं कात्री लागेल, मग 2 प्रकारच्या कात्र्या आल्या। छोटी चालली नसती, मोठी हवी होती, मग ती तापवली, कारण काहीतरी आपण स्टराईल केलंच पाहिजे। 3 इडियट्स चित्रपटात ज्याप्रमाणे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी जशी प्रसूती केली, अगदी तसंच वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही अनुभव नसतानाही विकासनं हिम्मत आणि प्रसंगावधान दाखवलं। अत्यंत तणावपूर्ण आणि जीवघेण्या प्रसंगात विकासनं दाखवलेलं प्रसंगावधान खरोखर कौतुकास्पद आहे। ही फिल्मी रॅन्चोची कहाणी विकासनं खरी केली आहे, त्यामुळे विकास रियल लाईफ रॅन्चो ठरलाय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। खरंच किती सुंदर आहे। रात्र झाली की माणसाला माणसाची भीती वाटते, पण त्या अंधारात सुद्धा असे देवदूत